महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। रामराम मंडळी, जय खानदेश, जय महाराष्ट्र, जय हिंद। मी रवींद्र पाटील, मी भारतीय सेनेत कार्यरत आहे। माझी नोकरी 12 वर्ष झालेली आहे आणि व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की कालच्याला जो माझ्यासोबत इन्सिडेंट झाला ना, हा कोणासोबत व्हायला नको म्हणून हा मी व्हिडिओ बनवतोय। काल झालं असं की मी गेलेलो गावात, माझं गाव बोरगाव, खुर्द तालुका धरणगाव, जिल्हा जळगाव। गावात गेलेलो तर गावात सरपंचचे जे हजबंड आहेत ते आलेले होते। त्यांना फक्त 2 क्वेश्चन विचारले मी ह्या संदर्भात की बाई तुमच्या पंचायतमध्ये काय चालू आहे, किती नदी आलेला आहे। सरपंचने डायरेक्ट त्याच्या भावाला, त्याच्या बापाला डायरेक्ट फोन केला। ते आले डायरेक्ट काठ्या घेऊन आणि माझ्यावर हल्ला केला, मला मारलं। मी तिथं त्यांच्यावर काही बोललो नाही। तिथे येऊन त्यांच्यावर केस केली, ते येऊन धरणगाव पोलीस स्टेशनला, आणि आता पुढे कारवाई होणार आहे। पण सांगायचा मुद्दा असा आहे की अगर भारतीय सेनेत असलेल्या एका जवानाला जर ते गावातले लोक मारू शकतात, सामान्य माणसाला ते काय, सामान्य माणूस जर काही काम घेऊन गेला असेल त्याला दाबण्याचा प्रयत्न तर 100% करत असेल ते लोक। म्हणून म्हणतो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। हा व्हिडिओ जिल्हाधिकारी कार्यालय जळगावपर्यंत, जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत, तहसीलदार साहेबांपर्यंत धरणगाव, व्हिडिओ धरणगाव आणि पोलीस स्टेशन धरणगाव यांच्यापर्यंत पोचवा। कारण आता जर तुम्ही जर या गोष्टीला वाव नाही देणार, पुढे चालून ही ना गुंडेगिरी होऊन जाणार आहे। एकदम दादागिरी चाललेली गावात, पैशाचा हिशोब नाही आहे। बायको त्याची सरपंच आहे, सरपंचाचे कामं तो करतो, त्याला विचारला गेला लोकांना हाणतो, मारतो। तर याच्यावर प्लीज कारवाई करा। आणि सांगितल्यावर नाव कोणाचं घेतो, गुलाबराव पाटील साहेबांचं, त्यांच्या मुलांचं, त्यांचा हात आहे माझ्यावर, तुम्ही माझं काही उपटू शकत नाही, काही करू शकत, असं बोलतो। तर बघणाऱ्यांना बस एकच विनंती आहे की देशाच्या जवानाला जर न्याय भेटला नाही तर सामान्य माणसाचे काय ऐपत बोलणार नाही, मला वाटतं न्याय भेटायला। म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त गुलाबराव पाटील त्यांच्या मुलापर्यंत, मोठमोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा। धन्यवाद, जय हिंद। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।